लाखांदूर, जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे आणि मी ॲज अ ग्रामसेवक जॉब करत आहे. माझा मुलगा 12th झाल्यानंतर त्याने नीटचं काही दिवस प्रिपरेशन केलं आणि प्रिपरेशन केल्यानंतर त्याला 450 मार्क आलेत. मार्क थोडेसे कमी पडल्यामुळं आणि त्याची रिपीटची पुन्हा तयारी होती, परंतु 1 वर्ष वाया जाईल या उद्देशानं मी त्याला म्हटलं की बाबा आपण रिपीट नाही करू, कुठे काही जमते का ते पाहू. तर माझ्या शाळेच्या सोबत जे कॉन्टॅक्ट झाला त्यात त्यांनी सुचवलं थोडंसं फॉरेनच्या बाबतीतल्या कॉलेजच्या विषयी. तर आम्ही निर्णय घेतला आणि थोडीशी चौकशी केली. वेगवेगळ्या एजन्सींना आपण भेटी दिल्या आणि एका ओळखीतनंच येस ओव्हरसीज ही एजन्सी ह्या क्षेत्रात काम करते आहे हे आम्हाला माहीत झालं. तर आम्ही एक मित्र आहेत आमचे भंडाऱ्याचे, त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट केला आणि सरांशी, मॅडमशी, विक्रम सर आहेत तिथे, त्यांच्याशी सुद्धा म्हणजे ह्याविषयी बोलणं झालं आणि त्यांनी सगळी व्यवस्थित आम्हाला माहिती दिली, मार्गदर्शन केलं की कॉलेजेसचं कसं असते बाबा तिथलं आणि ॲडमिशन प्रोसेस वगैरे काय आहे. ह्या सगळ्या आम्हाला गोष्टीचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही निर्णय घेतला की बाबा आता जायचंच आहे. मग ते कॉलेजेस वगैरेचे सिलेक्शन करणं हे ते याच्यासाठी थोडंसं चौकशी करणं सुरू झालं आणि त्यात एक समारा युनिव्हर्सिटी हे चांगलं कॉलेज असल्याचं माहिती आम्हाला विक्रम सरांकडूनच कळली आणि मग आम्ही तिथे ॲडमिशन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला फॉरेन म्हटलं की लोक इतक्या लांब कशी काय पाठवता तुम्ही, आणि थोडेसे मनात भीती भरवली होती. त्याच्यामुळे आम्ही थोडेसे घाबरलो पण नंतर जेव्हा आम्ही विक्रम सरांशी किंवा उमा मॅमशी भेटलो त्यांनी सगळं आम्हाला क्लिअर सांगितलं की घाबरायची काही गरज नाही, तिथे आपणलेच लोक असतात आणि आम्ही तुम्हाला सगळा सपोर्ट करू. आणि मग आम्ही हिंमत केली आणि खरंच म्हणजे विक्रम सर आणि उमा मॅमनी आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केला. आता पण केव्हाही आम्ही फोन केला किंवा कुठलेही प्रॉब्लेम आले तर आम्हाला ते मदत करतात. आणि आता त्याचं राहणं म्हणजे रशियाला, आणि तो सांगतो आहे की तिथलं सगळं व्यवस्थित आहे. हॉस्टेल पण आपल्या इंडियनची जशी असते मेस, थोडाफार फरक असतो पण ठीक आहे, तेवढं ॲडजस्ट करावंच लागेल. आणि भाज्या वगैरे असतात म्हणते, बाकी हॉस्टेलचे काही प्रॉब्लेम नाही, रूम वगैरे व्यवस्थित आहेत. आणि मेन म्हणजे सब्जेक्ट, काहींचं असं म्हणणं आहे की फॉरेनला शिकवलं जात नाही किंवा नुसतंच एक डिग्री म्हणून घेऊन यायची असते. आणि समारा ही स्टेट आहे, समारा युनिव्हर्सिटी नावाजलेलीच म्हणजे सध्या चांगली आहे म्हणून असं ऐकण्यात आलेलं आहे. आणि तिथले क्लासेसही माझा मुलगा सांगतो आहे की खूप चांगले रेग्युलर होतात. ॲनाटॉमीचा वगैरे बॉडी त्यांनी दिलेली आहे, बोन त्यांनी हाताळलेली आहे आता फर्स्ट इयरलाच, आणि बॉडी पण हाताळली आणि त्यांनी बोन पण दिले, सांगत होता ना, बोन वगैरे पण त्यांनी दिले म्हणजे पूर्ण. आणि मेन म्हणजे जी रशियन लँग्वेज आहे ती पण त्याला म्हणजे फर्स्ट इयरला असतं वाटते तो सब्जेक्ट, ते वगैरे व्यवस्थित घेतात. बाकी एवढा काही विषय नाही, तो ठीक आनंदी आहे आता फर्स्ट इयरला. आणि अशीच वेळोवेळी विक्रम सरांना अशी रिक्वेस्ट आहे की वेळोवेळी त्यांनी आम्हाला अशीच मदत करावी, कुठलाही प्रॉब्लेम झाला तर त्यांनी मदत करावी जोपर्यंत माझा मुलगा आहे तोपर्यंत, अशी अपेक्षा करते. बस, थँक्यू. जिसके YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और MBBS एडमिशन अब्रॉड की सारी अपडेट्स आपको मिलती रहेगी. यश ओवरसीज इज़ ऑफिशियल रिप्रेजेंटेटिव ऑफ मेनी गवर्नमेंट यूनिवर्सिटी इज़ रशिया, जॉर्जिया, यूक्रेन, फिलीपींस, किर्गिस्तान, कजाकिस्तान.